हॅलो नमस्कार. तर आज आपण स्लीव्जला इनविजिबल पायपिंग कशा पद्धतीने लावायची ते बघणार आहोत. तर या ठिकाणी मी ही स्लीव्ज रेडी करून घेतलेली आहे आणि तिची फिनिशिंग बघा खूप छान आलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण आजची पायपिंग लावून घेणार आहोत. तर या ठिकाणी मी रेडीमेड पायपिंगचं यूज केलेलं आहे. तर सर्वात अगोदर आपल्याला जे अस्तर आहे स्लीव्जचं त्याला आपल्याला ही पायपिंग अगोदर जोडून घ्यायची आहे. अस्तरला पायपिंग जोडण्याचं कारण हेच की आपली पायपिंग तिरकस वगैरे व्हायला नको आणि अगदी सरळ फिनिशिंगमध्ये यायला हवी, म्हणून आपण अगोदर अस्तरला ही पायपिंग जोडून घेणार आहोत. तर आपल्याला पायपिंग जोडताना पाव इंचाच्या अंतराने पायपिंग जोडून घ्यायची आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे मी तुम्हाला जे काही सांगेल ते तुम्हाला व्यवस्थित कळेल. तर अशा पद्धतीने आपल्याला स्लीव्जच्या अस्तरला पायपिंग अगोदर जोडून घ्यायचे आहे. आता आपण स्लीव्ज जोडून घेणार आहोत, म्हणजेच मेन फॅब्रिकवर पायपिंग जोडून घेणार आहोत. तर या ठिकाणी बघा फिनिशिंग खूप छान आलेली आहे. तर आता आपण हे स्लीव्जचं मेन फॅब्रिक ठेवलेलं आहे आणि त्याला उलट्या साईडने जोडून घेणार आहे. उलट्या साईडने म्हणजेच आपल्याला ही शिलाई आपण व्यवस्थित आपल्याला दिसेल आणि आपण व्यवस्थित पायपिंगची शिलाई करू शकतो. तर अशा पद्धतीने ही स्लीव्ज मी स्टिच करून घेणार आहे. मेन फॅब्रिकवर ठेवून व्यवस्थित आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. तर या ठिकाणी आपली स्लीव्स स्टिच करून झालेली आहे आणि पायपिंग देखील खूप छान असं स्टिचिंग झालेली आहे. आता एक्स्ट्राचा जो कापड आहे तो मी कट करून घेणार आहे. तर या ठिकाणी आपली पायपिंग बघा खूप छान असं सरळ लाइनिंगमध्ये लावून झालेली आहे. तर खूप सोपी पद्धत आहे इनविजिबल पायपिंग लावण्याची आणि फिनिशिंग देखील छान येते. तर अशा पद्धतीने तुम्ही देखील लावू शकतात. आता वरच्या साईडने जो फुगीर भाग आहे त्यासाठी आपण वरच्या साईडने एक दाबटीप दिलं की आपली पायपिंग व्यवस्थित येते. तर बघा मी वरच्या साईडने एक दाबटीप देऊन घेत आहे आणि फिनिशिंग खूप छान येत आहे स्लीव्जला. हे बघा अशा पद्धतीने मी दाबटीप देऊन घेतलेली आहे. तर या ठिकाणी आपली स्लीव्जची दाबटीप देऊन झाली आहे आणि फिनिशिंग खूप छान आलेली आहे. आता आपण स्लीव्जला वरच्या साईडने स्टिच करून घ्यायचे आहे, पण या ठिकाणी मी स्लीव्जला फॅब्रिक ग्लूने चिपकवून घेणार आहे, कारण ह्या स्लीव्जची जे मेन फॅब्रिक आहे त्याचे धागे वगैरे खूप निघत आहेत, म्हणून मी या ठिकाणी चिपकवून घेणार आहे. हवं तर तुम्ही शिलाई देखील करू शकतात. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तर या ठिकाणी आपली इनविजिबल पायपिंग लावून तयार झालेली आहे आणि खूप इझी मेथड आहे. तर खूप सोप्या पद्धतीने तुम्ही देखील इनविजिबल पायपिंग सहज लावू शकतात. तर बघा या ठिकाणी स्लीव्जला फिनिशिंग किती छान आहे. एक्स्ट्राचा कापड जो होता तो मी कट करून घेतलेला आहे आणि खूप सोप्या पद्धतीने आपण इनविजिबल पायपिंग कशी लावायची ते बघितलं आहे. तर पुन्हा भेटू आपण एक नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.